विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आंतरक्रियावादी म्हणजेच प्रतिकात्मक आंतरक्रिया या विषयासंदर्भातील बहुपर्यायी प्रश्न उत्तर बघणार आहोत. अ, प्रश्न क्रमांक 1. ब्ल्यूमरच्या विवेचनाप्रमाणे मानवी क्रियात अर्थात महत्त्व खालीलपैकी कोणत्या कारणामुळे प्राप्त होते? तर याचं योग्य उत्तर आहे ड. वस्तूचा जो अर्थ निघतो त्याला अनुरूप व्यक्ती कार्य करते. प्रश्न क्रमांक 2. ब्ल्यूमरच्या प्रतिकात्मक आंतरक्रियावादी सिद्धांतातील व्यक्तीच्या क्रियेत अर्थात चे महत्त्व या पहिल्या वाक्यात ब्ल्यूमरने खालीलपैकी कोणत्या घटकाला केंद्रीय महत्त्व दिले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क. चेतना या घटकाला महत्त्व दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 3. वस्तूचा अर्थ काढण्यासाठी व्यक्तीला प्रतीकाच्या बाबत चेतना व जाणकारी असणे आवश्यक असते यावर कोणत्या विचारवंताने भर दिला? तर याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक ड. ब्ल्यूमर यांनी भर दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 4. ब्ल्यूमरच्या विवेचनाप्रमाणे अर्थ चा स्रोत खालीलपैकी कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब. स्व हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. ब्ल्यूमरच्या विवेचनाप्रमाणे प्रतीकाचा अर्थ खालीलपैकी कशातून निर्माण होतो? तर याचं उत्तर आहे अ. व्यक्तीच्या दुसऱ्यासोबत होणाऱ्या आंतरक्रियेमधून प्रतीकाचा अर्थ निर्माण होतो. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी योग्य विधान ओळखा. तर याच्या योग्य उत्तर आहे ड. म्हणजेच वरील सर्व विधान हे बरोबर आहेत किंवा योग्य आहेत. ब्ल्यूमरच्या मते समाज आपल्या अपेक्षित उद्दिष्ट प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतो. ब्ल्यूमरच्या मते समाजात प्रसंगानुरूप अनुकूलनाची क्षमता असते. ब्ल्यूमरच्या मते संरचना समाजाचे एक आवश्यक अंग आहे. हे सर्व विधान योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 7. प्रतिकात्मक आंतरक्रियावादाच्या पदाची उत्पत्ती खालीलपैकी कोणाशी जोडली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे हर्बर्ट ब्ल्यूमर यांच्याशी या पदाची उत्पत्ती जोडलेली गेली आहे. प्रश्न क्रमांक 8. सामाजिक भूमिका व आंतरक्रियात्मक भूमिकात खालीलपैकी कोणी भेद केला? तर याचं योग्य उत्तर आहे हर्बर्ट ब्ल्यूमर यांनी सामाजिक भूमिका व आंतरक्रियात्मक भूमिकात बदल केलेला आपल्याला दिसून येतो किंवा भेद केलेला दिसून येतं. प्रश्न क्रमांक 9. ब्ल्यूमर प्रतिकात्मक आंतरक्रियावादी भूमिकाबाबत विवेचन करताना त्याचा संदर्भ खालीलपैकी कोणत्या बाबीशी जोडतात? तर याचं योग्य उत्तर आहे ड. अशी क्रिया जी की व्यक्ती च्या अनुभवावर आधारावर करतो. प्रश्न क्रमांक 10. ब्ल्यूमर स्वत्वाला खालीलपैकी कोणत्या दोन सिद्धांतापासून भिन्न मानतो? तर याचं योग्य उत्तर आहे अ. प्रकार्यात्मक व संघर्षवादी सिद्धांतापासून भिन्न मानतो. प्रश्न क्रमांक 11. प्रकार्यवादी व ब्ल्यूमर यांच्यातील प्रमुख फरक खालीलपैकी कोणता मानता येईल? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर अ. याचं योग्य उत्तर आहे. म्हणजेच प्रकार्यवादी संरचनेला सामाजिक सांस्कृतिक भूमिकाच्या रूपात पाहतात तर ब्ल्यूमर संरचनातील आंतरक्रियेला केवळ व्यक्तीतील आंतरक्रिया मानतो. प्रश्न क्रमांक 12. 1983 मध्ये अमेरिकातील समाजशास्त्रीय परिषदेमध्ये खालीलपैकी कोणत्या शास्त्राला पांडित्य हेतू मधून पारितोषिक दिले गेले? तर याचं योग्य उत्तर आहे क. ब्ल्यूमर यांना पारितोषिक
दिल्या गेले. प्रश्न क्रमांक 13, मनुष्य व्यवहार लक्षात घेण्यासाठी आगमनात्मक दृष्टिकोन स्वतः अधिक उपयोगी आहे. यावर कोणत्या प्रतिकात्मक आंतरक्रियावादांनी भर दिला? तर याचं योग्य उत्तर आहे क. ब्ल्यूमर यांनी भर दिलेला दिसून येतं. प्रश्न क्रमांक 14, प्रतिकात्मक आंतरक्रियावादी प्रकार्यवादी विचाराप्रमाणे निगमनात्मक सिद्धांताला स्वीकारत नाहीत. या विवेचनावर कोणी भर दिला? तर याचं योग्य उत्तर आहे अ. ब्ल्यूमर यांनी भर दिलेला दिसून येतो. प्रश्न क्रमांक 15, 1983 मध्ये अमेरिकन समाजशास्त्र परिषदेत ब्ल्यूमरला खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील कार्यासाठी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले? तर याचं योग्य उत्तर आहे अ. ब्ल्यूमरच्या प्रतिकात्मक आंतरक्रियावादातील मेथोडॉलॉजी पद्धती या क्षेत्रातील अध्ययनासाठी त्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं. प्रश्न क्रमांक 16, ब्ल्यूमरच्या समाजशास्त्रीय सिद्धांतात खालीलपैकी कोणती बाब महत्त्वाची आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अ. संवेदनशीलता ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. प्रश्न क्रमांक 17, ब्ल्यूमरच्या विवेचनाप्रमाणे खालीलपैकी कोणता घटक बदलत्या समाजाच्या संपर्कात येतो? तर याचं योग्य उत्तर आहे ब. स्व हा बदलत्या समाजाच्या संपर्कात येतो. प्रश्न क्रमांक 18, ब्ल्यूमरच्या विवेचनाप्रमाणे खालीलपैकी कोणता घटक अनुभविक विश्वाचे अर्थबोधन करतो? तर याचं योग्य उत्तर आहे अ. स्व. प्रश्न क्रमांक 19, ब्ल्यूमरच्या विवेचनाप्रमाणे आगमनात्मक नियम निर्मितीचा आधार खालीलपैकी कोणता होऊ शकतो? तर याचं योग्य उत्तर आहे अ. स्वचे प्रत्युत्तर हे आगमनात्मक निर्मितीचा आधार होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 20, तथ्यसंकलनाच्या अन्वेषात्मक पद्धतीचे समर्थन खालीलपैकी कोणत्या प्रतिकात्मक आंतरक्रियावादी शास्त्रज्ञाने केले? तर याचं योग्य उत्तर आहे ब. हर्बर्ट ब्ल्यूमर याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, ब्ल्यूमरने तथ्यसंकलनासाठी तपासणी पद्धतीचा वापर सांगितला. हे विधान बरोबर म्हणजेच अ बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 22, ब्ल्यूमरच्या विवेचनाप्रमाणे निरीक्षण पद्धतीचा उपयोग करूनही जर अपेक्षित यश आले नाही तर खालीलपैकी कोणत्या पद्धती वापरतात ते सांगा? तर ब्ल्यूमर यांनी गुणात्मक पद्धती वापरण्यास सांगितलेली आहे. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी बरोबर विधान ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे डी म्हणजेच वरील सर्व. तर म्हणजेच ब्ल्यूमरच्या मते प्रतिकात्मक सिद्धांतात आगमन पद्धतीशिवाय बनू शकत नाही. ब्ल्यूमरच्या मते संवेदनशीलता बरोबरच बदलणाऱ्या प्रतीकाला स्थान दिले जात नाही तोपर्यंत प्रतिकात्मक सिद्धांत अर्थपूर्ण होत नाही. ब्ल्यूमरच्या मते प्रतिकात्मक आंतरक्रियावादी सिद्धांत अनुभविकताशी बांधलेला असू शकतो. हे सर्व विधान बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी कोणी दृढतापूर्वक म्हटले की समाज आणखी काही नसून प्रतिकात्मक आंतरक्रिया आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अ. ब्ल्यूमर. प्रश्न क्रमांक 25, इम्प्रेसिव्हली कोऑर्डिनेटेड असोसिएशन याशी खालीलपैकी कोणाचे नाव संबंधित
आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अ. डेरेनड्रॉप यांचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणत्या सिद्धांताचा विकास गुरु शिष्य परंपरेशी जोडला होता? तर याचं योग्य उत्तर आहे ड. प्रतिकात्मक आंतरक्रियावाद हा सिद्धांत गुरु शिष्य परंपरेशी जोडला आहे. प्रश्न क्रमांक 26. गॉफमन खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाचा शिष्य मानता येईल? तर याचं योग्य उत्तर आहे अ. ब्ल्यूमर यांचा शिष्य गॉफमन हे आहे. प्रश्न क्रमांक 28. रोल डिस्टन्स ही संकल्पना प्रतिकात्मक आंतरक्रियावादी सिद्धांतात कोणी विकसित केली? तर याचं योग्य उत्तर आहे क. गॉफमन यांनी रोल डिस्टन्स ही संकल्पना प्रतिकात्मक आंतरक्रियावादी सिद्धांतात विकसित केलेली आहे. प्रश्न क्रमांक 29. इम्प्रोसिव्ह मॅनेजमेंट ही संकल्पना प्रतिकात्मक आंतरक्रियावादी सिद्धांतात कोणी विकसित केली? तर याचं योग्य उत्तर आहे गॉफमन यांनी ही संकल्पना विकसित केलेली आहे. प्रश्न क्रमांक 30. गॉफमनच्या रोल डिस्टन्स, भूमिका अंतर व इम्प्रेसिव्ह मॅनेजमेंट या संकल्पना खालीलपैकी कोणी आपल्या सिद्धांतात वापरल्या? तर याचं योग्य उत्तर आहे ब. पीटर ब्लॉ यांनी या संकल्पना आपल्या सिद्धांतात वापरलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 31. मीड, ब्ल्यूमर, गॉफमन ही शिष्य परंपरा खालीलपैकी कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड. प्रतिकात्मक आंतरक्रियावादी सिद्धांताशी ही गुरु शिष्य परंपरा संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 32. गॉफमनचा जन्म खालीलपैकी कोणत्या साली झाला? तर याचं योग्य उत्तर आहे 1922 मध्ये गॉफमन यांचा जन्म झाला. प्रश्न क्रमांक 33. उद्दीपन प्रत्युत्तर संकल्पना कोणी विकसित केली? तर याचं योग्य उत्तर आहे अ. होमान्स यांनी उद्दीपन प्रत्युत्तर संकल्पना विकसित केलेली आहे. प्रश्न क्रमांक 34. गॉफमनला डॉक्टरेट पदवी कोणत्या विद्यापीठाने दिली? तर याचं योग्य उत्तर आहे ब. शिकागो विद्यापीठाने गॉफमन यांना डॉक्टरेट ही पदवी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 35. पीटर ब्लॉने गॉफमनची भूमिका अंतर ही संकल्पना कोणत्या सिद्धांतात वापरली? तर याचं योग्य उत्तर आहे क. सामाजिक विनिमय या सिद्धांतामध्ये गॉफमनची भूमिका अंतर ही संकल्पना वापरलेली आहे. प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी कोणत्या संघर्षवादी सिद्धांतकारावर गॉफमनचा प्रभाव पडलेला होता? तर याचं योग्य उत्तर आहे ड. रेमंड कॉलिन्स यांच्यावर गॉफमनचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. प्रश्न क्रमांक 37. गॉफमनच्या विचारावर खालीलपैकी कोणत्या दोन विचाराचा प्रभाव होता? तर याचं योग्य उत्तर आहे ब. मीड आणि ब्ल्यूमर या दोन विचारवंताचा प्रभाव गॉफमनच्या विचारावर पडलेला आपल्याला दिसून येतो. प्रश्न क्रमांक 38. मीडच्या कोणत्या कल्पनेला गॉफमनच्या विचारात केंद्रीय महत्त्व आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अ. प्रश्न क्रमांक 39. गॉफमनवर खालीलपैकी कोणत्या धार्मिक अध्ययनाचा प्रभाव होता? तर याचं योग्य उत्तर आहे क. मॅक्स वेबर यांच्या धार्मिक अध्ययनाचा प्रभाव गॉफमनवर आपल्याला असलेला दिसून येतो. प्रश्न क्रमांक 40. प्रतिकात्मक आंतरक्रियावादात नाट्यकलाच्या शास्त्रीय दृष्टिकोनाचा जन्मदाता जनक कोणाला मानता
येईल. तर याचं योग्य उत्तर आहे ड. गॉफमन यांना